फ्रेंड्स, वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि आपल्या इम्पॉर्टंट व्हिडिओला सुरुवात करूया. सो बघा, खरं तर आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे. ऍक्च्युली आपल्याला साडीनुसार डिझाईन कशी बनवावी हे सुचत नाही. वेगळी, युनिक आणि ब्लाउजला आणि साडीला खूप सुंदर अशी लुक येणारी ब्लाउज डिझाईन बनवायची असते, म्हणजेच काय बॅकनेक डिझाईन. पण कशी बनवावी समजतच नाही. सो आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली छान अशी ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मी तुम्हाला या संपूर्ण ब्लाउज डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित कशी बनवावी तर हे देखील सहजच लक्षात येईल. ठीक आहे, सो चला मग आता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्ही कोणी जरी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल, कारण मी इतक्या साध्या आणि सोप्या पद्धतीने आज तुम्हाला संपूर्ण कटिंग स्टिचिंग सांगणार आहे. ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात. तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाउज पीस. छान असा ब्रॉकेट टाइप ब्लाउज पीस आहे. बऱ्याच साड्यांवर आजकाल असे ब्लाउज येत असतात आणि वेगळी युनिक डिझाईन बनवायची असेल तर सुचत नाही. सो आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर डिझायनर लुक मधली न्यू अशी छानशी ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे. खरं तर इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक दोन्हीही आपण ऑलरेडी कटिंग करून घेतलं आणि हा जो काही ब्लाउज आहे तर याची जी काही उंची आहे तर ती आहे 13. तर 1 इंच मार्जिन असं टोटल 14ला मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर इथून टाकलेला आहे आपण 2.5 इंच गळा रुंदी आणि 5.5 इंचाचं शोल्डर. त्याचबरोबर याचा जो काही मुंडा आहे तर तो सुद्धा 5.5 इंच घेतला. क्रॉसमध्ये 1.5ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे. इथून घेत असतो आपण छातीचा 14 भाग अधिक 1.5 इंच मार्जिन असं टोटल 9.5ला मार्किंग करून हा बॅक पार्ट आपण इथे कटिंग करून घेतला आहे, म्हणजे अस्तर आणि मेन फॅब्रिक दोन्हीही. आणि मी मेजरमेंट पण सांगितलं म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार सहजच कटिंग स्टिचिंग करता यावी यासाठी. तर बघा, आता गळ्याची मार्किंग करूयात. तर तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं तुम्ही. सो इथे मी टोटल 10ला मार्किंग केली, कारण 9.5चा गळा होता. पुन्हा 2.5 इंच गळा रुंदीची आडवी सुद्धा मार्किंग करून घेतलेली आहे. आणि यानंतर बघा, पट्टीच्या सहाय्याने इथे आपल्याला एक बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे. तर ही आपली बेसिक स्टेप आहे. तुमचा गळा कुठलाही असो, सगळ्यात आधी आपल्याला ह्या पद्धतीने बॉक्स ड्रॉ करावा लागतो. त्यानंतर इथून आता पानगळ्याचा अगदी सावकाश या पद्धतीने शेप आपल्याला द्यायचा आहे. किती डीप वगैरे घ्यायचा तर हे टोटली तुमच्यावर डिपेंड आहे, पण बेसिकली तुम्ही एवढा डीप घेऊ शकतात. आणि मी तो थोडासा डार्क करून दाखवते. बघा, इथून थोडासा किंचितचा आतून घेतला आणि नंतर मग आपण 1 इंच तरी बाहेरनं तो काढलेला आहे. पानगळ्याचा अगदी व्यवस्थित इथे शेप देऊन घ्यायचा आहे आणि फायनली परफेक्ट असा शेप देऊन झालेला आहे. सो आता जी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपण इथे कटिंग करून घेऊयात. जर तुम्हाला पानगळा डायरेक्ट कॅनव्हास पेपर न यूज करता परफेक्ट फिनिशिंग सहित स्टिच करता येत नसेल तर तुम्ही हीच मार्किंग कॅनव्हास पेपरवर करून तो गळा स्टिच करू शकतात. बट आज आपण बिना कॅनव्हासचा सुद्धा एकदम परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित पानगळा स्टिच करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला सुद्धा तो सहज स्टिच करता येईल. तर बघा, इथे मार्किंग करून घेतली, त्याच पद्धतीने तुम्हीही करायची आणि कटिंगही करून घ्यायची. सो आता आपण हा गळा इथे स्टिच करायला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी आता आपल्याला इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. त्यासाठी मेन फॅब्रिक सरळ ठेवला, त्यानंतर त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा पार्ट ठेवायचा आहे, म्हणजेच बॅक पार्ट. सेंटरला 1 पिन आणि दोन्ही साईडच्या शोल्डरला 1 अशा टोटल 3 पिना लावून घ्यायच्या. गळा रुंदी एकदा चेक करायची बरोबर आहे की नाही, कारण जर जास्त स्प्रेड झाली तर शोल्डर उतरण्याचे चान्सेस राहू शकतात. आणि त्यानंतर एकसारखं 1/2 इंच एवढं मार्जिन पकडत आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. सो टीप मारताना एकसारखं मार्जिन राहील याची काळजी घ्यायची आहे, कारण आत्ताच मी तुम्हाला म्हटलं की बिना कॅनव्हास पेपरचा आपण हा गळा स्टिच करणार आहोत. त्यामुळे आता आपण जशी टीप मारणार आहोत त्यावरच आपलं संपूर्ण फिनिशिंग डिपेंड आहे. आणि बघा, किती छान प्रॉपर असं आपण इथे टीप मारून घेतलेली आहे. यानंतर कमरेच्या साईडला सुद्धा आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. सो कमरेच्या साईडला साधारणतः अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवून आपण टीप मारून घेतली. यानंतर काय करायचं, जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. आणि खरं तर ह्या स्टेपने काय होतं की आपला गळा आणि
कमरेचा पार्ट दोन्ही प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित सोबतच रेडी होतं आणि इथे आपल्याला कुठल्याही पद्धतीची गळापट्टी किंवा कमरपट्टी लावण्याची गरज पडत नाही. अगदी कमीत कमी टाइममध्ये परफेक्ट बॅक पार्ट तयार करण्याची ही सोपी पद्धत आहे. आणि बघा इथे गळ्याला ह्या पद्धतीने छोटे छोटे कट सुद्धा देऊन घ्यायचे आहे, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित सरळ व्हावा, त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. आणि बघा ह्या पद्धतीने मग आपला बॅक पार्ट सरळ करून घ्यायचा आहे. गळ्याच्या साईडने, कमरेच्या साईडने अगदी व्यवस्थित असं सेट करायचं. आणि सगळ्यात आधी आपल्याला इथे गळ्याच्या साईडने म्हणजेच गळ्याला द्यायची आहे खरं तर दाबटीप. सो बघा मग इथे दाबटीप देताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. सो फिनिशिंगसाठी ही खूपच महत्त्वाची टीप आहे, तर ही तुम्ही आवर्जून फॉलो करायची आहे. कारण बऱ्याचदा काय होतं की फिनिशिंगच गळ्याची व्यवस्थित येत नाही आणि ज्या वेळेस आपण कॅनव्हास पेपर न लावता गळा बनवतो त्यावेळेस तो प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित होणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं. तर बघा किती छान असा शेप आला. त्यानंतर लगेचच आपण कमरेच्या साईडला सुद्धा दाबटीप देऊन घेऊयात आणि तिथे सुद्धा जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसता कामा नये याची काळजी घेतच आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. आता यानंतर बघा आपल्याला इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. आता हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला इथे पकडायचं आहे. त्याचबरोबर जोडताना कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, तर ह्या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा आपल्याला इथे खरं तर काळजी घ्यायची आहे. आणि बघा मग फायनली आपण हे जोडून घेतलं. यानंतर ब्लाऊज पीसचा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो सगळ्या साईडचा कट करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट आपल्याला इथे रेडी करून घ्यायचा आहे. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करत असतो, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडासा एक्स्ट्राचा मार्जिन ठेवून कटिंग करतो, जेणेकरून स्टिचिंग करणं इझी जावं. आणि फायनली परफेक्ट असा इथपर्यंतचा बॅक पार्ट आपला रेडी झाला. त्यानंतर आता इथे मी पेपर कॅनव्हास घेतलेला आहे आणि आपल्याला डिझाईनची मार्किंग करायची आहे. खरं तर इथून गळारुंदी 3 इंच घेतली. त्यानंतर इथून क्रॉसमध्ये बघा तुम्ही 4.5 किंवा असं वरून डायरेक्ट 3-3.5 इंच इथे घेऊ शकतात. पुन्हा आडवं मार्किंग करायची आहे गळारुंदीची. 3 इंच गळारुंदी घेतली आहे, लक्षात राहू द्या. आणि गोल गळ्याची मार्किंग करून घ्यायची आहे. ठीक आहे. जर का तुम्हाला इथे अजून डीप हवा असेल तर तुम्ही घेऊ शकतात. ओके. आता यानंतर काय करायचं आहे, कडेकडेने बघा मी 2-2 इंचाची मार्किंग करते. तुम्ही इथे 1.5 इंचाची मार्किंग केली तरी सुद्धा चालणार आहे. तुम्हाला हा पॅच किती रुंदीचा हवा आहे त्यावर खरं तर ते डिपेंड आहे. बघा ही मार्किंग झालेली आहे. किंचितशी मी बाहेरनं काढलं म्हणजे हा बाहेरचाच आपण शेप घेणार आहोत. आता तीच मार्किंग बघा फेंट दुसऱ्या साईडला दिसते, तर ती डार्क करून घ्यायची, जेणेकरून सेंटर पासून दोन्ही साईडने आपली मार्किंग सेम हवी यासाठी. आणि आता आपण इथे कट करून घेऊयात. सो बघा कडेने ना किंचित म्हणजे 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवून आपण हा कॅनव्हास पेपर इथे कट करून घेतला. त्यानंतर आता हा जो काही कॅनव्हास पेपर आहे तर यासाठी आपल्याला कपडा लागणार आहे. तर ब्लाऊज पीस मधलाच कपडा आपण इथे घेणार आहे. जर का कॉन्ट्रास्ट कलर कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला ही डिझाईन बनवायची असेल तर तुम्ही बनवू शकता. ठीक आहे. पण इथे आपण सेम जसा ब्लाऊज पीसचा कपडा आहे ना तर तोच कपडा इथे यूज सुद्धा करणार आहोत. आता यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे, मी म्हटल्याप्रमाणे इथे ब्लाऊज पीसचा कपडा आधी कट करून घ्यायचा आहे. एवढंच नाही तर यासाठी आपल्याला मॅचिंग असं अस्तर सुद्धा लागणार आहे. तर अस्तर सुद्धा आपण इथे घेऊयात. खरं तर इथे अस्तर आपल्याला सध्या अवेलेबल नाहीये. सो आपण काय करूयात की जे अस्तर आहे म्हणजे थोडासा तुकडा आहे तर तो जॉईन करून घेऊयात. जॉईंट पण तुम्ही यूज करू शकतात. आणि बघा सिंपल एक टीप मारली, त्यानंतर ते ओपन करून दाबटीप देऊन घ्यायची आहे, म्हणजे मग कुठे जॉईंट आहे हे लक्षात येत नाही आणि फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते. आता हे जोडल्यानंतर आपण हे ठेवून बघूयात. तर आता आपल्याला पुरतंय तर हे साईडचं मी इथे कट करून घेते. आणि आता सगळ्यात आधी मेन फॅब्रिक ठेवायचं, त्यावर आपला अस्तरचा पार्ट आणि त्यानंतर त्यावर आपल्याला हा कॅनव्हास पेपर ठेवून घ्यायचा आहे. यानंतर आता आपल्याला जो काही मार्किंग आहे गोलगळ्याची एक्झॅक्टली त्यावरच इथे टीप मारून घ्यायची आहे. लक्षात राहू द्या, तुम्ही जशी टीप मारणार तसंच याचा शेप येणार आहे. कारण तुम्ही कशीही म्हणजे वाकडी तिकडी जर टीप मारली तर त्याचा आकारही बिघडू शकतो. सो तसं होऊ देऊ नका. त्यानंतर एक्स्ट्राचं इथे कट करून घ्यायचं आहे आणि इथे छोटे छोटे कट्स मारायचे, जेणेकरून याचा शेप जो आहे तर तो एकदम छान असा परफेक्ट यावा यासाठी. आणि आता कट्स मारून झाल्यानंतर बघा हे पार्ट या पद्धतीने सरळ करायचं आहे आणि आता गळ्याला द्यायची आहे आपल्याला इथे दाबटीप.
सो बघा मग आता इथे सुद्धा दाबटीप देताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. कारण फिनिशिंग सहित स्टिच करणं खूप गरजेचं असतं. बऱ्याचदा काय होतं की आपण डिझाईन बनवतो, खूप ट्राय करतो छान डिझाईन बनवायची, पण त्याला फिनिशिंग जर नसेल तर मग ती अजिबात छान दिसत नाही. सो त्यामुळे फिनिशिंगच्या छोट्या मोठ्या टिप्स मी संपूर्ण कटिंग स्टिचिंग करताना तुमच्यासोबत शेअर करतच आहे, तर त्या तुम्ही आवर्जून फॉलो करायच्या आहे. आणि त्यानंतर बघा जी काही आपण 2-2 इंचाची मार्किंग केलेली होती एक्झॅक्टली त्यावरच आपण इथे टीप मारून घेतली. आता जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते आपण कट करूयात, म्हणजे हा अगदी व्यवस्थित पॅच आपला गोलाकार शेप मधला रेडी होऊन जाईल. ठीक आहे. सो बघा मग आता हे कटिंग झाल्यानंतर आपल्याला इथे कडेने ना जी काही गळापट्टी लावतो ना त्या पद्धतीने पट्टी लावून एक प्रॉपर फिनिशिंग सहित रेडी करून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे आपल्याला तिरक्या पट्ट्या काढून घ्यायच्या आहे. त्या 1 इंचाच्या आपण इथे तिरक्या पट्ट्यांची मार्किंग केली. सो आपण हे कट करून घेऊयात, कारण गोलाकार शेप आहे आणि गोलाकार शेप हा गोलाकार असतो आणि त्याला आपल्याला स्ट्रेचेबल कपडा पाहिजे नाही, म्हणजे स्ट्रेचेबल पट्टा, जेणेकरून गोलाकार शेप आपला व्यवस्थित मेंटेन राहील. जर सरळ पट्टी कट केली तर ती स्ट्रेचेबल नसणार, म्हणजे ती ताणणार नाही आणि मग अगदी प्रॉपर छान गोलाकार शेप येणार नाही. त्यामुळे मग लक्षात राहू द्या, ज्यावेळेस आपण गळापट्टी लावतो किंवा एखाद्या गोलाकार शेपला फिनिशिंग देतो त्यावेळेस आपल्याला तिरक्या कपड्यामध्ये पट्ट्या काढायच्या असतात. त्यानंतर त्या डबल फोल्ड केली आणि 1/2 इंच असं एकसारखं मार्जिन ठेवत आपल्याला ही पट्टी इथे लावून घ्यायची आहे. लक्षात राहू द्या, मी तुम्हाला अतिशय सावकाश दाखवत आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ट्रेंडिंग डिझाईन बनवता यावी यासाठी. सो फायनली आपण इथे अगदी व्यवस्थित टीप मारून घेतली आहे. त्यानंतर आता आपल्याला इथे द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण ही पट्टी आतमध्ये फोल्ड करू तर ती व्यवस्थित गोलाकार शेपमध्ये फोल्ड व्हावी. आणि स्ट्रेचेबल कपड्यामध्ये पट्टी काढलेली आहे त्यामुळे ती ताणली जाणार आहे आणि नक्कीच आपला शेप अगदी व्यवस्थित येणार आहे. कट्स मारल्यानंतर बघा पट्टी ह्या पद्धतीने आतमध्ये फोल्ड करायची आहे आणि मग आता आपल्याला इथे सिंपल अशी टीप मारून घ्यायची आहे. आता ही टीप मारताना सुद्धा जी काही आपली आतली अस्तरची पट्टी आहे तर त्याचा थोडाही कपडा वरती दिसता कामा नये याची आपल्याला काळजी घ्यायची आहे, जेणेकरून छान असं फिनिशिंग सहित आपला हा पार्ट रेडी व्हावा यासाठी. आणि फायनली बघा किती व्यवस्थित मस्त प्रॉपर असा हा पार्ट आपला इथे रेडी झालेला आहे. आता यानंतर काय करायचं बघा, आपल्याला इथे एक लेस यूज करायची आहे. तर तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस यूज करू शकतात, बट मी सिंपल ट्रेंडिंग आणि सगळ्यांची आवडती ही छान अशी गोल्डन कलरची लेस यूज करणार आहे. असंही गोल्डन कलरची लेस कशावरही इझिली मॅच होते आणि खरं तर ना खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या डिझायनर लेस अवेलेबल आहेत, तर त्यापैकी तुम्ही कुठलीही लेस यूज इथे करू शकता. ठीक आहे. तर बरोबर गळ्याला कडेकडेने लावायची, त्याचबरोबर पानगळ्याचा जो काही टोकदार पार्ट आहे, म्हणजे जो काही शेप आहे तिथे अगदी व्यवस्थित असं आपल्याला लेस फोल्ड करून लावायचे आहे, जेणेकरून आपला गळ्याचा आकार अगदी व्यवस्थित मेंटेन राहावा यासाठी. आणि बघा किती छान असं आपण इथे खरं तर ही लेस लावून घेतलेली आहे. आता या लेसला आपल्याला दुसऱ्या साईडने सुद्धा टीप देऊन घ्यायची आहे. मी नेहमीच सांगत असते, लेस तुमची जाड बारीक कशीही असो, शक्य असल्यास दोन्ही साईडने टीप मारून घ्यायची. त्याचे 2-3 फायदे असतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती वरती तरंगत नाही आणि त्याहीपेक्षा इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येतं. सो बघा फायनली एकदम छान असा पानगळा आपला रेडी झाला. त्यानंतर इथे बॅक साईडला टक्स टाकायचे आहेत. सो सेंटर पासून 4.5 आणि उभा 4 इंचाच्या टक्स पॉईंटची मार्किंग मी इथे केली. बरोबर त्यावरच ह्या पद्धतीने फोल्ड करून तिरका टक्स आपल्याला टाकायचा आहे. त्याचबरोबर टक्सला नेहमी डबल टिप द्यायची आहे. एवढंच नाही तर सुरुवातीला सुद्धा डबल टिप देऊन लॉक करायचं, जेणेकरून टक्स लवकर निघणार नाही. अर्थातच आपला ब्लाऊज सुद्धा लवकर खराब व्हायला नको यासाठी. आणि फायनली आपले परफेक्ट असे टक्स टाकून झालेले आहेत. टक्स जर परफेक्ट असेल तर ब्लाऊज सुद्धा आपल्याला फिटिंगला खूप सुंदर बसतो. त्यानंतर हा पार्ट आपल्याला इथे ह्या पद्धतीने अटॅच करायचा आहे. सो त्याआधी आपल्याला हा जो काही वरचा पॅच आहे तिथे सुद्धा एक लेस यूज करायची आहे. तर इथे सुद्धा मी सेम हीच लेस यूज करणार आहे. ही बऱ्यापैकी ब्रॉड आहे. जर तुम्हाला यामध्ये अजून एक बारीक लेस मिळते तर जर का बारीक हवी असेल तर तुम्ही घेऊ शकतात. खरं तर हा पॅच आता 2 इंचाचा आहे, त्यासाठी एवढं रुंदीची लेस सफिशियंट आहे. पण जर तुम्ही 1.5 इंचाचा पॅच घेतला तर मग तुम्हाला लेस जरा छोटी लागणार आहे. अशा वेळेस तुम्ही थोडीशी छोटीशी लेस इथे यूज करायची. ठीक आहे. सो बघा वरच्या पार्टला म्हणजे वरचा जो काही गोलाकार शेप होता तिथे लेस लावून घेतली. आता आपण खालचा हा जो काही पार्ट आहे इथे सुद्धा आपल्याला हीच लेस इथे यूज करायची आहे. सो मग मी ते इथे लावून घेते. अगदी व्यवस्थित लावायचं आहे. गोलाकार शेप
व्यवस्थित मेंटेन राहील याची आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे. आणि अगदी सावकाश लावलेली आहे लेस, कारण बऱ्याचदा गडबडीमध्ये लेस खाली सटकू शकते आणि मग आपले कामं वाढतात, शेप बिघडतो. सो तसं होऊ देऊ नका. आणि इथे सुद्धा दोन्ही साईडनी टिप देऊन घेतलेली आहे. छान प्रॉपर फिनिशिंग सहित आपला हा पार्ट इथे रेडी झालेला आहे. सो आता आपण हा इथे लावून घेऊयात. तर बघा ह्या पद्धतीने आपल्याला लावायचा आहे. वरती किंचितसा आपण अर्धा इंच सोडू शकतो, म्हणजे हा पार्ट थोडासा किंचितसा वरती जावा यासाठी. सो मी मार्किंग करून घेतली. आता तीच मार्किंग आपण दुसऱ्या साईडला सुद्धा फोल्ड करून घेऊयात, जेणेकरून अगदी व्यवस्थित लेवलमध्ये आपला हा पॅच लागला जावा यासाठी. फिनिशिंग फिटिंगसाठी या छोट्या मोठ्या गोष्टी खूपच इम्पॉर्टंट असतात. आता बघा सगळ्यात आधी शोल्डर जोडून घेऊयात आणि डबल टिप देऊन लॉकच केलं. एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा आपण बरोबर जी मार्किंग केली होती तेवढंच मार्जिन ठेवत इथे जोडून घेतलेलं आहे आणि इथे सुद्धा एक्स्ट्राचं कट करायचं. आता यानंतर बघा आपल्याला साईडने सुद्धा टिप मारून हे जोडून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही डबल टिप देऊन सुरुवातीला आणि शेवटी लॉक करू शकतात, म्हणजे कितीही ब्लाऊज आपण यूज करू काहीही हो तरी सुद्धा तो पार्ट खराब व्हायला नको यासाठी. ठीक आहे. एक साईडने जोडून झाल्यानंतर सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला जोडून घ्यायचं आहे. तर तिथे सुद्धा आपण आता इथे टिप मारून घेऊयात आणि फायनली आपला हा पॅच इथे जोडला गेलेला आहे. यानंतर आता आपल्याला खालचा म्हणजे वरचा जो काही पॅच आहे तिथे खालच्या साईडने छान अशी हँगिंगची लेस यूज करायची आहे, जेणेकरून आपल्या ब्लाऊज डिझाईनला वेगळंच लुक यावं यासाठी. तर बघा ही छान वेगळ्या पद्धतीची हँगिंगची लेस आहे. वेगवेगळ्या पॅटर्नच्या हँगिंगच्या लेस बाजारामध्ये अवेलेबल असतात, म्हणजे पाईपवाली असते, मोतीवाली असते, मोठे मोठे मणीवाली असते. ही सुद्धा थोडीशी वेगळ्या पॅटर्नची आहे. तर ही आता आपण इथे लावून घेणार आहोत. तर लक्षात राहू द्या हा पॅच म्हणजे लावल्यानंतर लावायची आहे, कारण आपण जर आधीच लावलं तर बऱ्याचदा ते जॉईन करताना आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे. ठीक आहे. सो बघा मग फायनली आपण इथे ही छान प्रॉपर परफेक्ट फिनिशिंगची हँगिंगची लेस लावून घेतलेली आहे. त्यानंतर थोडंसं इथे प्रेस करून घेऊयात, म्हणजे फिनिशिंग छान येते. आणि कस्टमरला ब्लाऊज देण्याच्या आधी सुद्धा आपण इस्त्रीने प्रेस करतच असतो. तर बघा मग फायनली प्रेस वगैरे करून झालं की आपले पॅचेस व्यवस्थित सेट होतात, लुक छान येतं, फिनिशिंग सुद्धा एकदम मस्त दिसते. ठीक आहे. सो बघा मग फायनली पानगळ्यावर आपण खूप सुंदर अशी ट्रेंडिंग न्यू लुक मधली ही छान अशी ब्लाऊज डिझाईन इथे बनवून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता फिनिशिंग वगैरे खूप सुंदर आलेली आहे. त्याचबरोबर याचं पॅटर्नही थोडंसं वेगळं आहे आणि लुकही खूप सुंदर आलेला आहे. नक्कीच या छानशा डिझाईनमुळे आपल्या साडीला ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. त्याचबरोबर ही हँगिंगची लेस सुद्धा खूप छान युनिक वेगळ्या पद्धतीची आहे, त्यामुळे सुद्धा आपल्या ह्या डिझाईनला अजून मस्त असं लुक आलेला आहे. सो अशी पानगळ्यावरची ही लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाऊज डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि या छानशा नवीन डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकतात. आय होप सी आपली आजची ही पानगळ्याची ट्रेंडिंग डिझाईन तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच आवडेल आणि तुम्हाला सुद्धा आयडिया मिळाली असेल की कस्टमरला नवीन डिझाईनची आयडिया तुम्ही कशी देऊ शकतात. कारण कसं असतं ना, बऱ्याचदा कस्टमरचं म्हणणं असतं की वेगळ्या डिझाईनची आयडिया द्या आणि आपल्यालाही कधी कधी सुचतच नाही की वेगळी पद्धतीची डिझाईन म्हणजे नक्की कशी आयडिया द्यावी. सो पानगळ्यावरची ही डिझाईनची आयडिया तुम्ही नक्की देऊ शकता. असंही बऱ्याच कस्टमरला पानगळा हा खूप आवडत असो, म्हणजे काही काही गळे असे आहेत की ते कस्टमरचे खूप फेवरेट असतात. मग अशा वेळेस तुम्ही पानगळ्यावरची ही डिझाईन नक्कीच कस्टमरला बनवून देऊ शकता. सो अशी छानशी डिझाईन नक्की बनवून बघा आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग अशी छानशी ट्रेंडिंग न्यू लुक मधली डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर बघा मग फायनली खूप छान अशी डिझाईन आपली रेडी झालेली आहे. ऍक्च्युली फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर आलेली आहे, बघितल्यावरच लक्षात येतं. सो अशी छानशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. नक्कीच या छानशा डिझाईनमुळे साडीला ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मी तुम्हाला ह्या डिझाईनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेल्या आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित अशी ब्लाऊज डिझाईन सहजच बनवता यावी यासाठी. अशी छानशी डिझाईन नक्की बनवून बघा आणि जर यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तुम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा
आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.